नगर परिषद निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसतीये। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र येताना दिसतायत। जगताप गटाकडून त्यांच्या पत्नी नंदादेवी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यांच्या विरोधात भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल आणि शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या मावशी तथा विद्या विकास मंडळाचे सचिव विलास घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे, कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। भाजपाकडून नेमका कोण उमेदवार असणार याविषयी मात्र उत्सुकता लागली आहे। करमाळा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे। माजी आमदार जयवंतराव जगताप गटाविरोधात भाजपाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कुणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। इतर पक्षांकडून भाजपाच्या उमेदवाराला मदत मिळते का हेही पाहावं लागणार आहे। माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदादेवी जगताप यांची उमेदवारी जगताप यांच्याकडून जाहीर झाली आहे। सावंत गटाकडून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे। निवडणूक प्रभारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भाजपाचाच असेल असं जाहीर केलंय। त्यामुळे भाजपाकडून कन्हैयालाल यांच्या पत्नी सुनीता देवी की जयश्री घुमरे यांना उमेदवारी मिळणार याविषयी मात्र आता चर्चा रंगली आहे। भाजपा नेत्या रश्मी बागल आणि शिवसेनेचे दिग्विजय बागल यांनी आपल्या मावशी जयश्री घुमरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपल्या पक्षातून जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याची माहिती आहे। नगराध्यक्षपद डोळ्यासमोर ठेवूनच काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल देवी यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे आता भाजपाच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या पत्नी सुनीता देवी यांना मिळावी यासाठीही देवी प्रयत्न करत आहेत।